नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये 23,34,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या अपात्र झालेल्या आहेत, यांना जूनचा हप्ता कसा परत मिळेल या संदर्भात माहिती घेणार आहोत। आणि याचबरोबर जुलै महिन्याचे 1500 रुपये कधी येणार याच्या संदर्भात चुकीची माहिती सध्या पसरवली जात आहे। तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती घेणार आहोत। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मंत्री आदित्य तटकरे यांनी कालच ट्विटरवरती अधिकृत घोषणा केली। आपण या संदर्भात डिटेल माहिती मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती आणि यामध्ये तब्बल 23,34,000 एवढ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना जूनचा हप्ता आलेला नाही। तर आपण यापूर्वी सांगितलेलं आहे, जोपर्यंत शासनाची घोषणा होत नाहीये तोपर्यंत तुम्ही अपात्र आहे असं समजण्याचं कारण नव्हतं। आणि नुकतीच मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर याच्या पेजवरती ही आकडेवारी जाहीर केली। तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही वेगवेगळ्या विभागातून माहिती मागवली आणि यामध्ये 23 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत तर यांना अपात्र तात्पुरतं करण्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलं। तर याच्यामध्ये त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभ घेत असतील आणि ज्यांच्याकडे एका योजनेपेक्षा अधिक योजनांचा लाभ येत असतील तर अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। यामध्ये काही पुरुष देखील लाडक्या बहिणींच्या नावाने चुकीची कागदपत्रे अपलोड करून लाडक्या बहिणींचे आतापर्यंतचे हप्ते घेतलेले आहेत। त्यामुळे अशा सर्व जे लाभार्थी आहेत यांची आकडेवारी 23 लाखांपेक्षा जास्त असल्याने त्यांचा तात्पुरता हप्ता थांबवण्यात आला असल्यामुळे याच कारणामुळे जूनचा हप्ता आलेला नाहीये। आता हा हप्ता परत मिळणार का, तर या संदर्भात शासनानेच म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर हा हप्ता परत मिळणार आहे, म्हणजेच मागील हप्ते थांबलेले असतील तुम्हाला तात्पुरता अपात्र करण्यात आलेला आहे तर हा हप्ता परत मिळणार आहे। पण यासाठी एक प्रोसेस आहे। तर तुम्हाला ईमेल करायची गरज नाहीये, कुठे कॉल करायची गरज नाहीये किंवा इतर कुठेही तुम्हाला माहिती किंवा फोनवरती तशी माहिती देण्याची गरज नाहीये। आता मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलंच आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना ह्या ज्या लिस्ट अपात्र लाडक्या बहिणींच्या आलेल्या आहेत त्या देण्यात येतील आणि त्यांच्या मार्फत ही कार्यवाही केली जाणार आहे। तर आता प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत तर यांना अपात्र लाडक्या बहिणींचा डेटा आहे म्हणजे जे याद्या आहेत त्या पाठवल्या जातील आणि त्यांच्या पातळीवरती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसील ऑफिस असेल किंवा इतर ग्रामपंचायत असेल तर यांच्या माध्यमातून पुन्हा कागदपत्र पडताळणीची प्रोसेस। फक्त लक्षात घ्या की नवीन अर्ज नाही, तर ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचा जो त्यांची जी लिस्ट येईल त्यांची माहिती येईल केवळ त्याच लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी पुन्हा होणार आहे। तर याच्यामध्ये तुम्ही जर पात्र ठरलात तर तुम्हाला मागील जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता पुढील हप्ते येणार आहेत। पण यासाठी तुम्हाला या कागदपत्र पडताळणीला सामोरे जावं लागणार आहे। तर आता ही कागदपत्र पडताळणी कधी होणार, तर या संदर्भात अजून वेळापत्रक आलेले नाहीये। नुकतीच कालच ही बातमी आल्यामुळे अजून तरी कोणतंच शेड्यूल आलेलं नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींनी सध्या तरी कुठे जायचं नाहीये। जर तुम्हाला मागील हप्ते आले नसतील तर तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे। प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत तर यांना सर्वप्रथम लिस्ट येतील आणि त्यांना या याद्या आल्यानंतर त्यांच्या पातळीवरती तहसील ऑफिसमध्ये असेल किंवा इतर मॅनेजमेंटच्या माध्यमातून किंवा इतर व्यक्तींची नेमणूक करून किंवा अंगणवाडी सेविका असतील तर अजून निश्चित असं व्हेरिफिकेशन कोणामार्फत होणार आहे हे स्पष्ट नाहीये। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे नियोजन केलं जाईल आणि ज्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आहे त्यांचं कागदपत्र पुन्हा एकदा पुन्हा व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि याच्यामध्ये तुम्ही जर पात्र ठरलात तर मात्र तुम्हाला मागील जे हप्ते आहेत ते येणार आहेत। अपात्र ठरलात तर तुमचा हप्ता आहे तो कायमचा बंद होणार आहे। कदाचित त्यांच्यावरती कार्यवाही देखील होऊ शकते। त्यामुळे अशा प्रकारे हप्ते मिळवण्याची प्रोसेस आहे। सध्या तरी तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये आणि लक्षात घ्या की आता नुकतीच नोटीस आल्यामुळे लगेचच कागदपत्र पडताळणी सुरू होणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला कुठेच विचारणा करायची नाहीये। त्या संदर्भात शासनाकडून तुम्हाला निश्चित असं वेळापत्रक किंवा तशी नोटीस संबंधित विभागाकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाचीच अपडेट आहे की ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नव्हते यांना पुढील हप्ते येणारच आहेत। पण हप्ते मिळण्यापूर्वी तुम्हाला कागदपत्र पडताळणीला सामोरे जावं लागणार आहे। तर लक्षात घ्या, याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजेच एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी जर लाभ घेत असतील तर तिसऱ्या लाडक्या
बहिणीचा लाभ बंद होऊ शकतो, उर्वरित लाडक्या बहिणींना लाभ मिळू शकतो. फक्त केवळ हे कागदपत्र पडताळणीवरच अवलंबून आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची नोटीस मंत्री आदित्य तटकरे यांच्या मार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे यांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे. तर मी सांगतो की प्रतीक्षा करा, कारण का लक्षात घ्या की आता शेड्यूल येईल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आणि त्याच्यानंतरच यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. कुठेही मेल करू नका, कुठेही मेसेज करू नका, त्याचा काहीही तक्रारीचा उपयोग होणार नाहीये. तर अशा प्रकारे याचबरोबर जुलै महिन्याचे 1500 रुपये वितरणासंदर्भात अजून तारीख घोषित नाहीये. ऑगस्ट महिन्यामध्येच जो जुलै महिन्याचे 1500 रुपये आहेत ते लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण का लाडक्या बहिणींचा सण आहे रक्षाबंधन, त्यामुळे रक्षाबंधनाच्या पूर्वी शासनाकडून ही ओवाळणी 1500 रुपये देण्याची जी तरतूद आहे ती केली जाणार आहे. तर अशा प्रकारे तारीख घोषित झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. तर ही महत्त्वाची अपडेट आणि खात्रीशीर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.